चर्चेत असलेली मेट्रो ॲक्वालाईन 3 मोठ्या उत्साहात सुरू झाली, मात्र पहिल्याच दिवशी प्रवाशांना तांत्रिक अडचणींमुळे त्रास सहन करावा लागलाय. चर्चगेट स्थानकावरील एंट्री एक्झिट फ्लॅप बॅरियर अचानक बंद पडल्याने गर्दीच्या वेळी प्रवाशांचा गोंधळ उडालाय आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झालीय. चर्चगेट स्थानकातील बॅरियरमध्ये अचानक बिघाड झाल्याने ते मध्येच अडकले, त्यामुळे प्रवाशांना प्रवेश करण्यास आणि बाहेर जाण्यास अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हाताने गेट उघडून प्रवाशांना सोडावे लागले. या प्रसंगाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मोठ्या संख्येने प्रवासी जमले आहेत. मात्र स्वयंचलित गेट्स ठप्प झाल्याने प्रवाशांचा मोठा गोंधळ उडालाय. मोठ्या संख्येने गर्दी देखील जमली आहे. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले की फक्त काहीच गेट चालू होते, काही गेट बंद होते, त्यामुळे गर्दी एवढी वाढली की त्यांना श्वास घेणं सुद्धा कठीण झालंय. यावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सांगितलंय की तांत्रिक अडचण काही मिनिटांचीच होती. कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती हाताळली आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलं. मात्र पहिल्याच दिवशी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो व्यवस्थापनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.